आज लोकांना महात्मा ज्योतिबा फुले म्हणजे शाळा सुरू करणारे, मुलींच्या शिक्षणासाठी लढणारे समाज सुधारक म्हणून माहिती आहे। पण एक गोष्ट अशी आहे जी खूप कमी लोकांना माहिती आहे आणि ती म्हणजे शिवजयंतीची सुरुवात। हो, शिवसमाधीचा शोध घेणारे, शिवजयंतीची सुरुवात करणारे आणि शिवाजी महाराजांवर जगातील पहिला पोवाडा लिहिणारे खरे शिवशाहीर हे दुसरे तिसरे कोणी नसून महात्मा ज्योतिबा फुले आहेत। 1869 साली महात्मा ज्योतिबा फुलेंनी छत्रपती शिवाजी महाराज यांची रायगडावर झाडझुडपांमध्ये लपलेली आणि दुर्लक्षित झालेली समाधी शोधून काढली। त्यांनी स्वतः ती जागा स्वच्छ केली, फुलं वाहून अभिवादन केलं आणि शिवरायांवर जगातील पहिला असा सविस्तर 1000 ओळींचा पोवाडाही लिहिला। यानंतर 1870 मध्ये पुण्यात सत्यशोधक समाज सोबत त्यांनी पहिली सार्वजनिक शिवजयंती साजरी केली। हा फक्त उत्सव नव्हता तर एक विचार होता। फुलेंनी शिवाजी महाराजांना केवळ योद्धा नाही तर बहुजनांचा राजा, शेतकरी आणि गरिबांचा रक्षक म्हणून लोकांसमोर आणलं। तसेच यातून त्यांनी लोकांना एक मोठा संदेश देखील दिला। शिवभक्ती म्हणजे फक्त जय जयकार करणं नाही तर समाजासाठी काम करणं आणि अन्यायाविरुद्ध उभं राहणं। शिवभक्ती आणि सामाजिक बदल एकत्र करणं हीच खरी शिवभक्ती आहे आणि म्हणूनच महात्मा ज्योतिबा फुले हे छत्रपती शिवाजी महाराजांचे खरे शिवशाहीर होते। तुम्हाला याबद्दल माहित होतं का? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा।